हाय हॅलो नमस्कार. आपल्या प्रवासात, आयुष्याच्या प्रवासात खूप छान छान माणसं आपल्याला भेटत राहतात. तर आत्ता मी एका कॅबमध्ये बसलो आहे आणि म्हणजे निमित्त असं झालं की माझी गाडी मला सर्व्हिसिंगला टाकावी लागली, म्हणून मी शूटिंग संपल्यानंतर कॅब बुक केली आणि थँक गॉड कधी नव्हे ते कॅब चालवणारा एक अत्यंत तरुण मराठी मुंबईतला मुलगा जो मला पिकअप करायला आला आणि मला खूप छान वाटलं आणि खूप अगदी कॅज्युअली मी त्याच्याशी गप्पा मारायला लागलो आणि त्याची गोष्ट म्हटलं तर इंटरेस्टिंग आहे, इन्स्पायरिंग आहे. म्हटलं त्याची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना ऐकवावी. तर हा वरुण इथे गाडी चालवतोय. हाय वरुण. हॅलो. हाय. तर तू गाडी चालव, तू इथे काही लक्ष देऊ नकोस, पण मला तुझी गोष्ट सांग, कारण तू मला आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगत होतास. तू आता ही जी कॅब चालवतोयस ही तू काही रोज चालवत नाहीस बरं? तू तुझ्या फक्त बाबासाठी मदत करायसाठी चालवतो. बाबांना मदत करतोयस, किती छान. आणि तुझे बाबा हे फक्त रात्री चालवतात? रात्री तू फोन घेऊ शकतोस. आणि तुझे बाबा रात्री चालवतात गाडी? पण म्हणून मग दिवसा गाडी उभी असते. तूच सांग तुझ्या गाडीबद्दल आणि एकंदरच. ॲक्च्युली माझे बाबा रात्री कंपनीमध्ये गाडी चालवतात, तिथे ते नाईट ड्युटी करतात आणि दिवसा ती गाडी उभी राहते. आता माझे ग्रॅज्युएशन संपले म्हणून मी घरी असं बसलेला असतो आणि खूप बोर होतो, म्हणून मी विचार केला की पप्पाची थोडी मदत करतो, पप्पाची थोडी हेल्प होईल करून मी दिवसा गाडी चालवतो. आजपासूनच मी गाडी चालवायला चालू केली. पप्पाला थोडी थोडी हेल्प करतो आता. अजून मी स्वतःचं पण असं यूट्यूब चॅनल आहे आमचा, ज्याच्यात आम्ही हे इंटरेस्टिंग आहे. कारण काय हा आत्ता कॅब चालवतोय असं जरी वाटत असलं तरी तो त्याच्या एकतर वडिलांना मदत करतोय आणि त्याचं जे ग्रॅज्युएशन झालं असं तो म्हणाला ना, तर तो नुसती कॅब चालवत नाहीये, तो मास मीडियाचं ग्रॅज्युएशन त्याने आता पूर्ण केलंय आणि स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा चालवतो. आणि किती इंटरेस्टिंग छोटीशी गोष्ट आहे. आपण प्रवासामध्ये कधी कधी रिक्षेत बसतो, कधी कॅबमध्ये बसतो आणि आपण फारसं त्यांची विचारपूस करत नाही, त्यांच्या घरी कोण असतं किंवा ते काय करतात, त्यांचं आयुष्य कसं असतं. तर असं इंटरेस्टिंग आहे की आपले जे कधी कधी गैरसमज असतात की हे काय बाबा रे कॅब ड्रायव्हर्स आहेत, तर ते की फक्त कॅब ड्रायव्हर्स नसतात, तर ती माणसं असतात आणि त्यांच्याशी आपण आपुलकीनं बोललं पाहिजे, वागलं पाहिजे आणि त्यांना बोलतं केलं की तेही बोलतात. तर थँक्यू सो मच आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू मस्त काम करतोयस, तू यूट्यूब चॅनल चालवतोयस, तू मराठी आहेस, वडिलांना मदत करण्यासाठी तू घरात गाडी नुसती ठेवायची नाही, नुसती उभी राहण्यापेक्षा अजून थोडासा धंदा करूया, हातभार लावूया, हा विचार खूप चांगला आहे.